शान्तिराजवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि. कृष्णद्वयाला नमस्कार करते. आपणा सर्वांना सप्रेम अभिवादन. आणि आज सकाळच्या चिंतनाला प्रारंभ. प्रकृती पुरुष विवेक योग वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग सुरू आहे. अगदी थोडक्यात अर्थ शरीर आणि आत्मा यांचा विचार या अध्यायात आहे. किंवा शरीर जड म्हटलं तर हे जड आणि आत्मा चेतन म्हणजे तो चेतन म्हणून जड चेतनाचा विचार या अध्यायात आहे. जडामुळे काही सुखाचा कधी अनुभव नाही. चेतन नेहमी सुखरूपच आहे. आणि ते सुखरूप म्हणजे शाश्वत सुख आहे. शाश्वत सुखाचा विचार हा अध्याय करणार आहे. त्याच्या सापेक्ष आपल्याला सतत दुःखाचे अनुभव आहे असा विचार करणार आहे. थोडक्यात म्हणजे शरीर हे दुःखाचं साधन आहे आणि ते सुखाचं साधन आहे. आपण वापरतो कसं यावर ठरणार आहे. एक आगपेटी आहे, ते सुखाचं साधन आहे की दुःखाचं साधन आहे सांगा. आगपेटी सुखाचं साधन आहे किंवा दुःखाचं आहे हे ओळखायचं कसं. दिवा लावायसाठी, उजेड करण्यासाठी, स्वयंपाक अन्न शिजवण्यासाठी, थंडी वाजली तर शेकण्यासाठी जो वापरतो ती आगपेटी सुखाचं साधन ठरते. एखाद्याचं घर पेटवून घ्यायसाठी, स्वतःला जाळून घेण्यासाठी वापरतो ते म्हणजे दुःखाचं साधन. म्हणून जेवढा जड भाग आहे तो खरा म्हणजे सुखाचाही नाही दुःखाचाही नाही. त्यातला चेतन पुरुष त्याला वापरतो कसं यावरच त्याचा परिणाम अवलंबून आहे. कोणतंही जड स्वतः होऊन काही दुःख देत नाही, सुखही देत नाही. योजकच तत्र दुर्लभ. आपण ते कशा पद्धतीने वापरू यावर हे सुखाचं. हे घर सुखाचं आहे का दुःखाचं आहे. प्रवचन चालतात तर सुखाचं आहे. आणि 10-5 जणांना आणून कोंडलं, दारं खिडक्या बंद करून कुलूप लावून गेले तर तेच घर दुःखाचं. इथे सुख दुःख जडापासून हे त्या चैतन्याच्या कार्यावर अवलंबून आहे. आपण जे चेतन आत्मा म्हणून म्हणवतो, आपण जिवंत माणसं आपल्याला म्हणवतो, यांच्या हालचाली कोणत्या गुणांनी प्रेरित आहे त्यावर जड पदार्थ सुखाचे किंवा दुःखाचे ठरतात. त्यांना काही स्वतंत्र करणे असं काही जडापाशी नाहीच. दारू सुखाची का दुःखाची पाठवत आहेत बाटल्या भरलेले. आपण प्यालो तर दुःखाची आहे, नाही प्यालो तर सुखाची. ती होऊन घशात रिचवत नाही स्वतःला. ते कपाटातून ती उठून आपल्यापर्यंत येत नाही. आपण तितके जातो. म्हणून मध्ये सुखाचंही नाहीये दुःखाचंही नाही. आपण काय हेतूने वापरतो. बरेच वर्ष झाली माझी सर्व्हिस सुरू होती. एक जणाला काहीतरी तब्येत बिघडली, थंडगारच पडला आणि अगदी खरोखर त्याचा अंग गारच लागत होत. लहान गाव होत. त्याच गावातला तो डॉक्टर आणला. तो म्हणाला याच्या अंगाला ब्रँडी सोडा. आता आपण म्हणाल लहान गावात कशाची मिळते, पण लहान गावातच मिळते.
याप्रमाणे आणली त्याच्या घरून मागून ती ब्रँडी वाटली त्याच्या अंगाला चोळली हो. चोळणं सुरू असताना त्याचे हात तळपाय गरम वाटायला लागले. 15-20 मिनिटात त्याचं टेम्परेचर नॉर्मलच्या जवळ आलं. तर ब्रँडी औषध म्हणून वापरली, काही रोगावर उपाय म्हणून वापरली तर सुखाचा पदार्थ आहे. म्हणून जे जड आहे चेतनाच्या अधीन त्यांचं कार्य असतं. त्यांना ना सुखाचं म्हणायचं ना दुःखाचं म्हणायचं. आता हे शरीर वाईट म्हणून आपण सगळं बोलत चालतो. याचं कारण शरीर वाईट नाही आहे, शरीर मी आहे असं म्हणणे वाईट आहे. आणि ते ज्याचं दृढ झालेलं आहे त्याला शरीरापासून त्रासच आहे. नाही तर हे नरजन्माची साधारण सच्चिदानंद पदवी घेणे एवढी व्यवस्था ज्या शरीरात आहे ते हे सुखाचं नाही का? हे सुखाचं साधन आहे. पण ज्याने देहबुद्धी देह मी असं समजून देह वापरायला सुरुवात केली तो भोगाच्या अधीन झाला. आता त्याला देहाचा दुःख अनुभव होतो. आज सर्दी झाली, उद्या ताप आला, परवा पाय दुखला, काहीतरी ते दुःखच देतं. म्हणून शरीराच्या इतकं अमंगळ काही नाही, शरीराच्या इतकं वाईट काही नाही. आणि मग शरीरा इतकं चांगलंही काही असा नीट विचार करावा. म्हणून कशालाही नावं ठेवणे आणि कशालाही आपण त्रासदायक समजणे याच्या पूर्वी 3दा-4दा विचारच करावा. विचार न करता कोणताही निर्णय हा चुकलोच. ती मुंसाची गोष्ट आहे. एक घर होतं, त्या घरामध्ये एक बाई असेलच पुरुष त्या घरातला, गोष्टीत त्याचा सहभाग नाही म्हणून त्याचा उल्लेख नाही. त्या बाईला एक लहान मूल आहे वर्षाचं. त्यांच्या घरात एक मुंगूस पाळलेलं आहे. कोणी मांजरं कुत्री पाळतात, त्यांनी मुंगूस पाळलं होतं. फार हुशार ते मुंगूस. त्याला सगळी भाषा कळायची, बोलत नसे ते. त्याचं त्यांनी काही नाव ठेवलं होतं. त्या नावाने हाक मारली की ते पळत पळत यायचं जिथे असेल तिथे. मग त्याला सांगितलं ते दार उघडं आहे का पाहून घे. ते पकडून यायचं बरोबर. तू इथे लक्ष ठेव, मांजर येईल, कुत्र येईल, विंचू साप येतील, लक्ष ठेव. रक्षण करीत बसायचं. हे जेवायला म्हटलं की त्याला काय खाद्य ते खायला बरोबर यायचं. इतकं ते हुशार, भाषा कळणार. एक दिवस सकाळी नदीवरून पाणी आणायचं म्हणून त्या बाईने विचार केला. आता आपलं लहान मूल घेऊन जाऊन पाणी नाही आणता येत. मुलाला ते जागच होतं, त्याला अंगणामध्ये काही सतरंजी टाकून विजवलं. मुसाला सांगितलं मी पाणी घेऊन येईपर्यंत बाळाकडे लक्ष ठेव. जबाबदारी पत्करली. मुंगूस त्या बाळाच्याच भोवती फिरत राहिली, त्याच्याकडे सारखं पाहत. बाई पाण्याला गेली. पाणी घेऊन यायच्या आत जेवढा वेळ आहे त्यात एक साप आला बाजूने. तो साप त्या मुलाच्याच दिशेने येतोय. मुंगसाने ओळखलं. मुंगूस सापाचा वैरी आहे. त्यांनी पाहिलं अरे हा साप या बाळाकडे येतोय, माझी ड्युटी आहे की मी बाळाचं रक्षण करावं. आणि म्हणून या सापाला थोड्या अंतरावर तिथेच अडवतो. मुंगसाने त्याच्यावर झेप घेतली. त्याच्याची थोडीशी 2 हात केले आणि सापाला त्यांनी मारलं. रक्त सांगितलं. याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे, खाली थोडंसं सांडलेलं आहे, पोर तिकडे आहे, साप इकडे आहे, मरून पडला आहे. आणि या मुंगसाला काय वाटलं की बाळाचं रक्षण मला सोपवलं, मी ते केलंय, मी किती छान गोष्ट केली आज.
एका बाईचं एक मूल मी वाचवलंय. आणि म्हणून आपलं चांगलं केलेलं काम या आईला केव्हा एकदा सांगतो असं त्याला झालं. वेळ झालं, मुंगूस आणखीन पुढे गेलं अंगणाच्या. किती तिकडून पाणी घेऊन घरात यायच्या आत तिला बातमी देतो की मी रक्षण केलं बाळाचं. अत्यंत आनंद झाला. ते उड्या मारीत नाचत गेलं ते मुंगूस. ती बाई तिकडून हांडा घेऊन येते. तिने पाहिलं याचं तोंड रक्ताने माखलेलं आहे, याने माझ्या बाळाला मारलं. भरवसा ठेवला मी याच्यावर आणि माझ्या बाळाला मारलं. तिचा संताप अनावर झाला. वर आपलं मेलं ही कल्पना तिला असह्य झाली. हांडा खाली ठेवला, बाजूचा एक दगड उचलला आणि मुंगसाला ठेचून मारला. नंतर ती बाई आली तर बाळ मस्त खेळतंय आणि बाजूला साप मरून पडलाय. सहसा विदधीत न क्रियाम अविवेकः परम आपदाम पदम. सहसा म्हणजे एकाएकी कोणतीच क्रिया करू नये. आधी विवेकच करावा आणि विवेकाने उत्तर दिलं आता कर म्हणून तर ते करावं. अविवेकाने विचारपूर्वक न केलेलं कोणतंही कर्म हे परम आपदा, अत्यंत कष्टात आपल्याला पाडतं, अत्यंत दुःखात नेऊन सोडतं. विवेक करावा म्हणजे हे करणे मला योग्य आहे की अयोग्य आहे, योग्यायोग्याची निवड करावी, त्याला विवेक म्हणतात. आणि असाच विवेक करण्यासाठी हा अध्याय आहे. मी प्रकृतीच्या स्वाधीन होऊन प्रकृतीला कुरवाळीत बसलो की त्या पुरुषाचे पाय धरून ठरवता आलं पाहिजे. हाच महत्वाचा विवेक आहे. आणि ज्याला नाही कवटाळायचं त्याला गरजेपुरतं वापरायचं. आपल्या बाळाला आपण पोटाशी घेऊन दिसतो, आपल्या मित्राला मैत्रिणींना प्रिय कोणी त्यांना मिठा मारतो. यातल्या कोणाही पेक्षा आपल्या घरातली जे भांडी आहेत ना, पळ्या, झारे, कढया, खलबत्ते, हे या लोकांच्या पेक्षा अधिक उपयोगी आहेत, लक्षात ठेवा. पण त्यांना कोणी मिठ्या नाही मारित. पोटाशी घेऊन झोपत नाही आपण. खूप उपयोगी ते आहे. हा विवेकच करावा. त्या पोटाशी घेतलं खलबत्ता काय, त्याला काही कळण्याची सोय नाही. आपला त्याच्यापासून काही फायदा नाही. थोडासा फायदा आहे आपला जर तमोगुण चांगला असेल. कोणी आपली झोप मोडीत असेल त्या खलबत्त्याचा उपयोग होतो. लक्षात घ्या, त्यांना कळत नाही आपल्याला काय उपयोग द्यावा, आपण वापरायचा. उपयोगी आहे म्हणून का टाळायचं, निरुपयोगी आहे म्हणून त्यागायचं नाही. गरजेप्रमाणे प्रत्येक गोष्ट सोयीची आहे, गैरसोयीची आहे. असं या प्रकृती पुरुष विवेकामध्ये, क्षेत्रज्ञाच्या विवेकामध्ये क्षेत्र फारच निंद्य जरूर आहे, पण ही निंद्य वस्तू जशी तो खलबत्ता कढई कधीतरी उपयोगाची आहेत ना, आणि तो उपयोग करून घेणे हे माणसाच्या विवेकावर ठरतं. त्या नाशिवंत क्षेत्राला कुरवाळीत बसायचं की हे क्षेत्र ज्याची उपाधी झालाय त्या आत्म्याला कवटाळायचं, याच नाव विवेक. खऱ्या सुखाची व्यवस्था आणि तात्कालिक सुखाची व्यवस्था, यात खऱ्या सुखाच्या व्यवस्थेवर जावं. असा विवेक शरीर आणि आत्मा यांच्या विचारासाठी आहे. 3 प्रकारचे विवेक आहेत. पहिला विवेक सारासार असा आहे. सार म्हणजे हिताची गोष्ट
आणि असार म्हणजे अहिताची गोष्ट. असे सोपे अर्थ आपण बघायचे. सोपे अर्थ आहे म्हणजे ते चुकीचे नाही, अत्यंत सत्य अर्थ आहे. सार शब्दाचा हिताचा असा अर्थ होतो. असार म्हणजे ज्यात हित नाही असा अर्थ. हा पहिल्यांदा हा पदार्थ मी आता खाणार, हा माझ्या हिताचा आहे की अनहिताचा आहे ठरवावं. सर्दीने नाक बुजले, घसा बुजलाय, भयंकर थंडी आहे, ताप आलाय. जेवायला मला बोलावलं तर न जाणं बरं नाही म्हणून गेले. जेवण्यामध्ये श्रीखंड, जेवण झाल्यावर आईस्क्रीम आणि गेल्याबरोबर सरबत. त्यातला एकही पदार्थ वाईट नाही आणि मला सगळे आवडतात. पण त्यातल्या कशाच्याही स्वीकारात माझं हित नाही, म्हणून ते खाण्यात सार काही असा विचार करता यावा तर माझ्या शिक्षणाचा उपयोग. नेहमी प्रत्येक कृती, प्रत्येक वस्तूचा स्वीकार वा त्याग, कोणतंही कर्म हिताचं असेल तर अवश्य करणे आणि हिताचं नसेल तर बिलकुल न करणे. एवढी आपली बुद्धी आपल्याला जर काहीतरी समस्या सोडवण्याचं समाधान देत असेल तर ते करावं. हा पहिल्या प्रकारचा विवेक आहे. सार असार, सारासार विवेक. हा फक्त आपल्या पुरता आणि एखादी वस्तू सोबतीला यांच्यामधला झाला. दुसरं हे सगळं जग पाहू आपण, आपल्या भोवतालचं सगळं जग पाहू आणि त्या सगळ्या जगाचा विचार करू. त्याच्यातच आपलं शरीर पण आहे. आपल्या देहासकट सगळ्या जगाचा विचार. त्यात माणसाने बांधलेली घरे, देवाने बांधून ठेवलेले पर्वत, नद्या, त्यांनीच लावलेली सारी झाडे, आपण लावलेला बगीचा, हे सगळं एकच प्रकार. हे सारं विश्व, चंद्र, सूर्य, चांदण्या, सारं सकट सगळं आपलं शरीर. याच्याकडे पाहिलं ना तर दोन गट पडतात. काही गोष्टी या जगाच्या भराभर संपतात, नाशतात. काही उशिरा नाशतात, पण नाशतातच. ह्या जगाची प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे असा अनुभव येतो. आता दिसतं पण थोड्या वेळाने नसते. अशा गोष्टींना अनित्य म्हणतात, म्हणजे कधीच बिघडत नाही, कायम स्वरूपी जशी तशी टिकून राहते. त्या वस्तूला नित्य म्हणतात. नामरूपात्मक, इंद्रियांना कळणारी अशी ही सृष्टी, हिच्यामध्ये सगळे फक्त अनित्यता अनुभवाला येते. ज्याला याचा अनुभव येतो तो मात्र नित्य आहे. हे झाड जळतं, वाळतं, उडून पडतं, उन्मळून पडतं, संपतं, याची मी नोंद घेते आहे. झाड अनित्य आहे, मी नित्य. याप्रमाणे आपण जरी देह आपला गेला, कोणीतरी शिल्लक असतील, काही विचारवंत असतील, त्यांना त्यांच्या बुद्धीला भविष्य सगळं आजच कळत असतंय. या सगळ्यांनी नोंदलंय. बऱ्याच प्रमाणात आपल्या मूळ बुद्धीचा सुद्धा अनुभव आहे. जगातली प्रत्येक वस्तू फक्त अनित्य आहे आणि तिची अनित्यता कळणारा तो नित्य आहे. झाडाच्या मानाने मी नित्य आहे. काही दुखणं झालं, डॉक्टर म्हणे दंडापासून हात तोडा. हात म्हणजे देह अनित्य आहे, पण ज्याचा हात आहे तो मी मात्र नित्य आहे, कारण मी हाताला संपलेलं पाहते. असे विचारवंताने, परमात्म्याने या जगाचा प्रलय पाहिला आहे.
आणि त्यांनी नोंदवून ठेवलं की जग अनित्य आहे. त्याच्यात देह आले, देह अनित्य आहे. पण जे आपण ह्या जगाच्या अनित्यत्वाची म्हणजे नाशाची नोंद घेतोय, जे आपण याच्या निर्मितीची नोंद घेतो, हे झाड बेटा मी मागच्या वर्षी आले तर नव्हतं आणि आज आले तर आहे, म्हणजे ते या वर्षात केव्हा तरी कोणीतरी लावलंय, तो त्याचा निर्माता आहे. मी त्याला उत्पन्न केलंय, ते उत्पन्न झालंय. मी लागलीच निष्कर्ष काढावा, हे ज्या अर्थी उत्पन्न झालंय त्या अर्थी एक दिवशी झाड संपणार, असा विचारच करता यावा. याप्रमाणे जग निर्माण झाले, निर्माण होणारी प्रत्येक वस्तू जे कृत आहे, जे कर्माचा परिणाम आहे, अगदी वेदांताच्या भाषा लक्षात ठेवू, जी कर्माचा परिणाम आहे ते सगळं अनित्य असतं. आणि जी ज्ञानाची देणगी आहे तेवढंच फक्त नित्य असतं. ज्ञानाने आत्मवस्तू कळते, ज्ञानाने नित्य वस्तूचा बोध घेता येतो. अनित्य हे कर्माने उत्पन्न केलंय असं ज्ञान सांगतं, म्हणून हे सारं अनित्य आहे. जे शाश्वतपणे टिकतंय ते नित्य, असा फक्त आत्मा आहे. आणि जे विनाश पावतं ते उत्पन्न झालेलं हे दृश्य पसाऱ्यातलं कोणतंही भूत असू द्या. मग आपण साह्य कोणाचं घ्यायचं, आपण कोणाच्या सहवासात राहायचं म्हणजे आपलं सुख राहील. आई मरते, बाप मरतो, भाऊ मरतो, मी मेले तर त्यांची बहीण मरते, असं मृत्यू चालतोय, देव संपत्ता. मग मरणाऱ्याच्या संगतीत आपल्याला सुख होईल काय? उन्हाळा आहे, माठ आणला तो फुटतो, मग माठाच्या सेवेत आपलं आयुष्य घालवायचं का? आपण काय जवळ करावं, कोणाचा सहवास करावा, जे नित्य आहे ते. आपल्याला जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, कधी जडावरही करतो, चेतनावर करतो, आणि त्या प्रेमामध्ये आपण रडतो. मला नव्हतं वाटत ते असं वाटते, हा शेवट माझ्या प्रेमाचा, माझ्या प्रेमाचा शेवट काय? जे प्रेम रडवतं सुखाची व्यवस्था नाही करीत. प्रेम आणि रडवतं हा अत्यंत विरोधाभास आहे. प्रेम हे आनंदाचं स्वरूप आहे, ते कधीही रडवू शकत नाही, असं खात्रीने ध्यानात ठेवा. पुष्कळदा जे वाक्य बोलते ना, अत्यंत त्रिकालाबाधित सत्य सिद्धांत आहे. प्रेम कधीच रडवू शकत नाही, कारण ते आनंदाचं स्वरूप आहे. स्थिर असेल, आपल्याला बरं वाटणे, स्थिर असेल तर तो आनंद आहे, आणि तो प्रवाही होत असेल तेव्हा त्याला प्रेम म्हणतात. बाकी काही फरक नाही. सांगितलं होतं मागे केव्हा तरी, धरण बांधतात, धरणाचा मोठा एक तलाव असतो, त्यात पाणी साठवलेलं असतं, भरपूर पाणी, वाहत नाही, ते स्थिर आहे. आता ते स्थिर इतकं मोठं पाणी, त्याचा काय उपयोग आहे? उपयोगासाठी तर ते साठवलं, आणि म्हणून मग पाट काढायचे, कालवे काढायचे. कालवा काढला की ते व्हायला लागतं. मग शेताला पाहिजे तर शेतापर्यंत न्या, घरी वापरायला पाहिजे तर घरापर्यंत न्या, कारखान्याला पाहिजे तर कारखान्यापर्यंत न्या. त्याला हवं तिथपर्यंत प्रवाहित करून देता येतं पाटामधून. त्या पाटात जे पाणी वाहत आहे ते वाहत आहे, त्या तलावापासून त्या कारखान्यापर्यंत ते वाहत, प्रवाही झालं. ते पाणी त्याच तलावातलं आहे, जे साठलेलं पाणी आहे तेच आता वाहत आहे. पाण्यात काही फरक नाही.
त्याच्या घटनेत फरक नाही, पण त्याचे दृश्य वर्तनात फरक आहे. ते साचून पडलेलं आहे आणि व्यवहारात आहे. साचून पडलेल्याचा व्यवहार होत नाही आणि प्रवाही झालं की व्यवहार सुरू होतो. पण साठलेलं पाणी असल्याखेरीज प्रवाही सुद्धा होत नाही ना. म्हणून असा ठरलेला स्थिरावलेला जो आनंद आहे त्याच्याशिवाय आनंदाचा व्यवहारही होत नाही. साठवून ठेवलेलं जे बरं वाटणे आहे तो आनंद आहे आणि व्यवहारासाठी आनंदाला प्रवाहित केलं की त्याचं नाव प्रेम. पाटातलं पाणी ते पाणी जसं अजिबात भिन्न नाही, याप्रमाणे प्रेम आणि आनंद यात फरकच नाही. म्हणून प्रेमाने नेहमी आनंदच व्हावा, पण आनंद पुष्कळदा नाही. कुठेतरी त्या प्रेमात दुःखाची झालर लावलीच. खूप चांगले जावई मिळाले म्हणून लग्न केलं पोरीचं, काय आनंद झाला. जावई प्रेमाचा, पोरगी तर प्रेमाचीच. 2-4 दिवसांनी कळलं की तो दारू प्यायला लागला. जे प्रेम केलं 2-4 दिवसापूर्वी काय चेहरा खूपच उतरला. काय फार दगदग झाली कामाची नाही का, 4 दिवस आराम करा या आमच्याकडे. आता कुठे गेलं तरी मला काही आराम नाही. का म्हणून नाही, कारण सोडून रामा धावती कामा असं त्यांची गती झाली आणि त्यांनी जावयावर प्रेम केलं. ते त्यांना रडवत आहे, सुखाची व्यवस्था नाही, सगळं असंच आहे. पोरावर प्रेम केलं तर आई बापाला खूपच विचारताय, पण अमेरिकेत राहतं काय आई बाप इथे नाही पोत्रिकच. वर्ग खूप चांगला आहे. मग केविल वाणं हसून ते आई बाप म्हणतात. त्याचं दर रविवारी फोन येतो, बिचारे काय करते. आनंदाच्या व्यवस्थेसाठी माणसाला काहीतरी जुळवाजुळव करावी. किती प्रेम केलं पोरावर तरी ते आईला रोज रडवतं. त्याला पुरणाची पोळी फार आवडते. आमच्या ओळखीच आहे एक घर, पोरगा अमेरिकेत, पुरणाची पोळी अतिशय आवडते. सणाच्या दिवशी पुरण घातलं की तो म्हणतो 8 दिवस पुरेल एवढं घाल. त्याला रोज पुरणाची पोळी. ते गेलं अमेरिकेत, आता कुठून पुरणाची पोळी करून घाला. आता सणावारी सुद्धा ते पुरण घालीत नाही, पोराला फार आवडतं. पण आता काही कुळाचारात घालावंच लागतं, तेवढं करतात कुठेतरी. पण ती बाई पुरणाची पोळी खात नाही. मी पुरणाची पोळी खायला लागले की रडायलाच येतं. पुरणाची पोळी रडवते, मोरग रडवत. म्हणून इथे सुखाची व्यवस्था. संयोगा विप्रयोगा, कशाचा काय परिणाम आहे सांगून ठेवला. पतनांता समुत्थया, क्षयांता निचया, संयोगा विप्रयोगा, जीवनांतम हि मरणम. 4 गोष्टी अशाच असतात. काही साचवून ठेवलेलं असेल तर ते संपणारच. पाणी साठवून ठेवा, पैसा साठवून ठेवा, ती अशी गर्दी साठवून ठेवा. काही जे साठवून ठेवलं की तो साठा संपणे. क्षयांता निचया, निचया म्हणजे साठा क्षय होतो, संप. हे आता एवढा साठलेला समुदाय आहे, 1 तासाने निघून जाणार. क्षय. पैसे पुष्कळ आहे, 10-20 करोड आहे, 100-500 करोड आहे. साठा आहे, संपणार. पतनांता समुत्थया, वर चढला की तो खाली येणारच.
पतन, त्याचं पतनच होणार. वर चढलाय ना तर खाली येणारच. कितीही वर चढलेला असो, तो नेहमी खाली आल्याशिवाय राहत नाही. हे आताच ते दुबई मधून आले होते. सर्वसाधारण इमारती 50 मजल्याच्या आहे जवळ, आणि 50व्या मजल्यावर जरी जो कोणी राहतोय ना, ऑफिस मध्ये जायचं घेऊन तुम्ही भलंही म्हणा लिफ्ट मधून उतरला, पायऱ्यावरून उतरला, पण ह्या श्लोकाप्रमाणे मी म्हणते तो पडला. पतनांता समुत्थया, वर चढलेला उतरतो. क्षयांता निचया, पतनांता समुत्थया. संयोग विप्रयोग. कोणती दोन गोष्टींचा जेव्हा संयोग होतो त्याचा शेवट वियोगात असतो. पोराला जन्म दिला, पोराचा आणि आपला संयोग झालाय, तो वियोगासाठीच आहे. ते शाळेत तरी जाणार, नोकरीवर तरी जाणार, दुसऱ्या देशात तरी जाणार, तो मरणार नाही तर आपण मरणार. संयोग विप्रयोग. डब्यामध्ये साखर भरली, साखरेचा डब्याचा संयोग झाला. 4-5 दिवस साखर वापरली, संपली साखर, डबा बिचारा रडत बसला माझं काही. संयोग विप्रयोग. 4 पोरी, 3 पोरं, आई बाप, सासू सासरे, इतका परिवार आहे त्या बाईला. 4ही पोरींचे लग्न झाले, संयोगा विप्रयोगा. 3 पोरं मोठ्या मोठ्या नोकरीवर गेले, 3 देशात निघून गेले, संयोगा विप्रयोगा. सासू सासरे 90-92 वर्षाचे मरून गेले, संयोगा विप्रयोगा. इकडच्या घरात म्हातारा, तिकडच्या घरात म्हातारी, संयोगा विप्रयोगा. आपण काय बोलत बसा, तो त्याच्या पलंगावर तिकडे, ही याच्या पलंगावर इकडे. दुखणे झाले दोघांना, डायबिटीस. पोरग काही येऊन त्याला फुरसत नाही. आपण सज्जनपणे म्हणू की त्याला वेळ नाही मिळत, पण संयोग विप्रयोग. माणसांचा मेळ असो, जड वस्तूंचा मेळ असो, या माईकचा माझा आता संयोग आहे. एखाद्या तासाने वियोग. ह्या टेबलावर हे फडके अंतरले, चांगली चांगली डिझाईन आहे, संयोग विप्रयोग. कार्यक्रम झाल्याबरोबर मालक म्हणतो की उचलून घ्या बरं टेबलावरचे सगळे टेबल क्लॉथ, मळतात. वियोगाची व्यवस्थाही माणूस करतो. मरणांतम जीवन. जे जे प्राणी देह घेऊन आले त्यांचा देहपात म्हणजे मृत्यू अटळ आहे, असं ध्यानातच ठेवायचं. साठा करू नये, रडवतो. कोणाचा सहवास शरीराला आहे तर असू द्यावा, मनाला होऊन देऊ नये. गरजेपेक्षा अधिक साठवू नये. अशा तऱ्हेने विचाराने उंची वाढवावी, शरीराची उंची वाढवून पडण्याचा प्रसंग आहे. आणि जन्मलय तर मरणारच आहे हे गृहीत धरावं, आणि मी मरत नाही असा बोध करून घ्यावा. हे शरीराची ताकद संपते म्हणून ते पडत आहे, मी कुठे मरतोय असं आपलं अमरत्व शिकून ठेवावं. म्हणजे ह्या 4ही गोष्टी रडवीत नाही. त्या साठा करण्याबद्दल मी सांगते ते कमीच होऊन जातात. साठा तसा समृद्ध राहतच नाही. आणि म्हणून साठे नावाचे माणसं सुखी आहेत असं नका. त्यांच्याही होती खूप दुःख आहे, आणि त्या मानाने लक्षात ठेवा त्यांचं आडनाव दाते आहे ना, ते सुखात. शहाण्या माणसांनी ॲफिडेव्हिट करावं, आणि स्वतःचं नाव साठे असेल तर बदलून दाते करून घ्यावं.
आणि ज्यांचं दाते नाही त्यांना साठे होण्याची कधी स्वप्न पडू नये म्हणून त्यांनी नावं बदलवून आपलं नाव दाते करून घ्यावं. साठेपेक्षा दाते अत्यंत सुखी, हे स्पष्ट ध्यानात ठेवा. या प्रकारे असं होतं. मुद्दा चालू आहे या सगळ्या विवेचनाचा अर्थ ह्या जगात अनित्यतेचाच प्रत्यय जास्त आहे आणि ती अनित्यता ज्याला कळते तेवढाच फक्त नित्य आहे. असा जग आणि आत्मा यांचा विचार करून नित्य निवडावं, अनित्याचा त्याग करावा. गरजेप्रमाणे अनित्य काय वापरावं लागतं त्याच्यासाठी फार पराक्रमाची गरज नाही, बुद्धी फार खर्च करायची गरज नाही. असं वागता येणे हा नित्यानित्य वस्तू विवेक. जगातलं प्रत्येक भूत मात्र अनित्य आणि आत्माच फक्त नित्य आहे. दोन विवेक झाले. तिसरा विवेक आपल्या हिताचा आणि अहिताचा विचार केला. जगातल्या नित्याचा आणि अनित्याचा विचार केला. जग आणि आत्म्याचा विचार झाला. आता जग आणि आत्मा आणि जीव यांचा विचार करण्याचा राहिला. जग आणि जीव यांचा विचार करण्याचा राहिला. जगाचा आणि जीवाचा असा काही संबंध ठेवता येतो का, काही करता येतो का याचा बद्दलचा विचार. जे अनित्य आहे ते अनात्मा आहे आणि त्या अनित्याची नोंद जो घेतो तो आत्मा फक्त नित्य आहे. जे नित्य आहे ते सुखदायी आहे, जे अनित्य आहे ते दुःखदायी आहे. असा आपल्या देहासकट बाह्य पसारा संपूर्ण अनात्मा आणि फक्त आपला जीवात्मा त्याच्या मुख्य स्वरूपाने परमात्मा आहे. ते कळेपर्यंत तो जीवात्मा आहे. असा विवेक करून तो अमृत स्वरूप जो आत्मा आहे तोच जीवाचं स्वरूप आहे हे शिकण्यासाठी जो निर्णय करणं चाललाय त्याला आत्मानात्म विवेक नाव आहे. आत्मा सुखाचा आहे, अनात्मा दुःखाचा आहे. नित्य सुखाचा आहे, अनित्य दुःखाचा आहे. सार सुखाचा आहे, असार दुःखाचा आहे. म्हणून तीनही विवेकामध्ये मुद्दा एकच सांगायचा आहे. शाश्वत वस्तू सुखदायी आहे ती स्वीकारायची आहे. ह्या अध्यायात त्या शाश्वत वस्तूला पुरुष नाव आहे आणि अशाश्वत वस्तूला प्रकृती असं नाव आहे. असा 13वा अध्याय. हा तीनही विवेक एकत्र शिकवतो आणि नाव चौथं चालू. आत्मा नाव नाही, सारासार नाव नाही. इथे प्रकृती पुरुष विवेक असं नाव आहे किंवा क्षेत्रज्ञ विवेक असं नाव येतं. पण त्याचा अर्थ तीन विवेकांच्या द्वारे एकच ठरतो. प्रकृती म्हणजे ही सृष्टी स्थूल रूपाने दिसणारी आणि आपला देह हे अनात्मा आहे. आणि हा अनात्मा ज्याचा अधिष्ठान बनला, ज्याचं घर बनला आहे तो राहणारा त्याला पुरुष नाव आहे. तेवढाच फक्त आत्मा आहे, आत्मानात्मा. त्या आत्म्याची उपासना हे सार आहे आणि ह्या देहाची उपासना हे असार असते. तोच आत्मा शाश्वत स्वरूपाने नेहमी असणार आहे आणि हा असार देह जो आहे हा काही 4-2 वर्षात पडणारा पदार्थ आहे. तीनही विवेक 13वे अध्याय क्षेत्रज्ञ विवेक या नावाखाली येतात. महाभूतांचा हे शरीर निर्माण होण्याचा, त्या प्रकृतीत रचनेत काय घटक आहे यांचा विचार केला महाभूतांनी अहंकारापासून. ते झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे ज्ञानाची साधने काय आहे हे सांगणे आहे. एतत् क्षेत्रम समासेन स्विकारमुदाहृतम. याप्रमाणे पंचमहाभूते इंद्रिये
इत्यादिकांच्या साह्याने देह आणि ही सारी सृष्टी तयार होते असं सांगून झालं याची घटना रचना. आता आपल्याला ज्ञान करून घ्यायचं या सगळ्या गोष्टीचं. नित्याचं ज्ञान करायचंय, आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचंय, सार समजून घ्यायचं आहे. आणि जेव्हा चांगली वस्तू शिकून घ्यायची तेव्हा जी चांगली नाही ती शिकावी लागते. सहजच आहे अगदी. एक भटजी होता पूजा, एका राजाने त्याला आपल्या घरच्या पूजेला नेमला होता. म्हणून त्या पुजाऱ्यांनी रोज त्या राजाच्या वाड्यात जावं, तिथे पूजा करावी. पूजेसाठी खूप फळं, मिठाया, दूध वगैरे असायचं. खूप पाटी पाटी फुलं असायची. उत्तम सगळी चांदीची सोन्याची उपकरणे आहे. अत्यंत थाटाने आणि आता रोज पूजा करावी. तास 2 तासात पूजा करून घरी यायचं. त्याला एक पोर, आता पोराचं वय 5 वर्ष झालं. ते बापाला विचारतं, बाबा तुम्ही रोज सकाळी कुठे जाता? पिता म्हणतो मी राजाच्या घरी जातो. मग राजा म्हणजे कोण आहे? अरे खूप श्रीमंत माणूस. पण श्रीमंत म्हणजे काय बाबा? त्याच्यावर सगळी चांदी सोन्याची भांडी असतात, खूप फळं असतात, पेढ्यासारख्या खूप मिठाया असतात. तू बदाम पाहिला नाही का आपल्याकडे? तो पाहिला. खूप बदाम असतात त्याच्यात, खूप कपडे असतात. बाबा मग राजाच्या घरी खूप पोरं असतात का? आहेत ना त्याच्याकडे पोरं. मग बाबा त्यांना खेळणी असतात का? हो, अरे खूप खेळणी. घोडा आहे, गाड्या आहे, गाढव आहे, पोपट आहेत, माणसं आहेत, कुत्री डुकरं सगळ्या प्रकारची खूप खेळणी आहेत. मग बाबा मला एकदा राजवाड्यात घेऊन चला, मला हे सगळं पाहायचं. पुजाऱ्याने विचार केला, आपण 18-20 दारिद्र्य असणारे, याला अजून मी एकही खेळणं घेऊन देऊ शकलो नाही. आपल्या घरी कधीतरी फळ पूजेमधलं कोणी दिलं, सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी तेवढंच घरी येतं. आपण फळं नाही, मेवा मिठाई कुठली आपल्या घरी येते? पोराला जेमतेम 2 कपडे आहेत, ते धुतलं जाते, ते दिसतंय. कपडे नाही, खेळणी नाही, फळं नाही, मिठाया नाही, खेळायला मोठ्या खोल्या नाहीत. आपली एकच एवढी होती. ही सगळी तो तुलना करून विचार करतो, ह्या पोराने काहीच पाहिलं नाही म्हणून आज तो सुखी आहे. पण उद्या तिथलं पाहून येईल आणि त्याचा ताप वाढेल. आणि इतकं नाही, भरोसा नाही मी पोराला अजून नीट शिकवलं नाही. तिथलं एखादं खेळणंच उचलेल, 2-4 पेढे बदाम खिशात घाले, एखादं चांदीचं भांडत उचलून येईल, देवाचा एखादा अलंकारच काढील. भरोसा काय देता? याने कधीच काही पाहिलं नाही. एक तर घरी येऊन त्रास देत राहील, नाही तर तिथेच काहीतरी तो चोरी. नकोच याला नेणं. उद्या देईन बाळा तुला, उद्या उगवला की बाबा मग जायचं ना, उद्या देईन तुला. असं 6 वर्षाचं होत आलं. बाबा त्याला उद्या नेतो. आज हट्ट धरला की मला तुम्ही आता उद्या न्यायचं म्हणजे न्यायचं, नाही तर तुमच्या मागे मी पळत येणारच. आता तो बालहट्ट त्याला मोडता येईल ना. हा, 2 दिवसांनी जाऊ. पूजा करून आला की बापाने 2 तास वेळ काढायचा आणि पोराला शिकवायचं. सोन्याचे अलंकार असतील ना ते घ्यायचे नाही. काय सांगितलं? सोन्याचे अलंकार घ्यायचे नाही, चांदीची भांडी घ्यायची नाही, फळाला हातही लावायचा नाही, मेव्याकडे पाहायचं पण त्यातलं काही घ्यायचं. कपडे लागते नाही, खेळणी नाही,
काही घ्यायचं नाही. अशी यादीच्या यादी पाठ करून घेतली. सांग बरं तुला काय काय सांगितलं. आणि तेवढी यादी त्यांनी म्हणून दाखवली. नाही काही वेळा नक्की खरंच तुला देतो. तू जर काही तिथून चोरलं ना आणलं ना तर माझी नोकरी गेली. आणि काही ह्या धनदौलतीपेक्षा माझं जे नाव लौकिक आहे ते महत्वाचं आहे. खूप त्याला 2-4 दिवस असं प्रशिक्षण दिलं. सगळं पाठ करून घेतलं. सगळी यादी सांगितली. कपडे, लत्ते, खाद्य, पेय, बाकी जडल सगळं. एक दिवस नेलं पोराला. बाबा मग राजाचं सगळं घर मला पाहिजे. पहा ना बेटा, माझी पूजा होते. पूजेत तर लक्षात ते देवावर कशाला फळं दिसतात, आंबे दिसतात, अंजीर दिसतात, बाकी सगळी फळे आहेत. नैवेद्याला आपल्या घरी एवढीशीच वाटी आहे, त्याच्यात अर्धी वाटी दूध आणतो. इथे पातेले ठेवले. असं सगळं तर तुलना करतो आपल्या घराची. पण बाबांनी काय सांगितलं, ते अलंकार घ्यायचे नाही. ते तबकड्या, निरांजना, ते सगळे उपकरणे चांदीचे घ्यायचे नाही. आपल्या मनाला जो सांगतो घ्यायचं नाही बरं, घ्यायचं नाही बरं, फळाला हात लावायचा नाही बरं. आणि त्यांनी त्या पूजेच्या घरातलं काही हात नाही लावला, घेतलं नाही. ऐकलं होतं बाबा. बाबा सगळं घर पाहायचं ना. चल बेटा, पोरांच्या खेळण्याच्या खोलीत नेली. खेळणे थोडा यायचा नाही, गाडी घ्यायची नाही, भावली घ्यायची नाही, काय नाही, भोवरा नाही, चेंडू नाही, काही. चेंडू घ्यायचा नाही, बाबाने सांगितलं. पतंग घ्यायचा नाही, बाबाने सांगितलं. घोडा घ्यायचा नाही, सांगितलं. पोपट घ्यायचा नाही, काही घ्यायचं नाही. यादीप्रमाणे. बाबा आणखी काय आहे घरामध्ये, चल सगळीकडे दाखवलं. कपड्यांची खोली, बायकांचे कपड्यांचे कपाट, पुरुषांच्या कपड्यांचे कपाट, लहान पोरांचे कपडे. घरात सगळीकडे अशी रेलचेल वस्तूंची. बाबा संपलं का आता घर? नाही, आता संपलंच आहे सगळं. आपण आता तसे तिकडून जाऊ. आणि तिकडून म्हणजे स्वयंपाकघरावरून. स्वयंपाकघराकडे पोराला नेलं. तिथे ते आचार्य कोणी लाडू